मी रोज सकाळी उठून कुऱ्हाड घेऊन जंगलात जातो. माझं काम म्हणजे लाकूड तोडून घरी आणणं आणि बाजारात विकून संसार चालवणं. आयुष्य खूप कष्टाचं आहे, पण माझ्या घामाने मिळालेल्या पैशांतला प्रत्येक घास मला गोड वाटतो. एका दिवशी मी नदीकाठी लाकूड तोडत होतो. अचानक माझी कुऱ्हाड हातातून निसटली आणि पाण्यात पडली. नदी खोल होती, प्रवाह वेगवान होता. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. आता काय करू? माझं आयुष्य तर ह्या कुऱ्हाडीवरच अवलंबून आहे. असा विचार करत मी रडू लागलो. तेवढ्यात नदीतून एक देवता बाहेर आली. तिने मला विचारलं, का रे लाकूड तोड्या, एवढा दुःखी का दिसतोस? मी प्रामाणिकपणे तिला माझं दुःख सांगितलं. देवतेने पाण्यात डुबकी मारली आणि एका सोनेरी कुऱ्हाडी घेऊन आली. ती म्हणाली, ही तुझी कुऱ्हाड आहे का? मी लगेच हात जोडले, नाही देवी, माझी कुऱ्हाड साधी लोखंडाची आहे. ही माझी नाही. ती पुन्हा पाण्यात गेली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. ही आहे का तुझी कुऱ्हाड? तिने विचारलं. मी नम्रपणे सांगितलं, नाही, हे देखील माझं नाही. शेवटी तिने माझी खरी लोखंडाची कुऱ्हाड आणून दाखवली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हीच माझी आहे देवी. हिच्याशिवाय मी काहीच नाही. माझ्या प्रामाणिकपणामुळे देवता आनंदी झाली. तिने मला तिन्ही कुऱ्हाडी, सोनेरी, चांदीची आणि माझी खरी कुऱ्हाड दिल्या. त्या दिवशी मला समजलं, प्रामाणिकपणाचं सोनं कधीच गंजत नाही.